महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून आरोप प्रत्यारोप शहाच्या राजकारणाला ऊत आलाय. नेत्यांची वैयक्तिक टीका, जुन्या प्रकरणांवरून होणारे आरोप आणि यावरून रंगणारं राजकारण आता महाराष्ट्रासाठी काही नवं राहिलेलं नाही. अनपेक्षित आणि धक्कादायक अशा अनेक घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या. शिवसेनेतल्या बंडानंतर राष्ट्रवादी ही फुटली आणि आता काका विरुद्ध पुतण्या असा वाद पाहायला मिळतोय. त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं 2 दिवसीय मंथन शिबिर कर्जत इथं पार पडलं. या शिबिरातून अजित पवारांसह जवळपास सर्व नेत्यांनी शरद पवार गट आणि विशेषतः जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. अजित पवार गटाच्या या नेत्यांमध्ये धनंजय मुंडेही होते. यानंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला आणि भगीरथ बियाणी मृत्यू प्रकरण उकरून काढलं. त्यामुळे हे मुंडेंच्या अंगलट येणार का असा सवाल उपस्थित झाला. आता धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाडांच्या आरोप प्रत्यारोपाच्या कलगीतुरातून पुन्हा चर्चेत आलेलं भगीरथ बियाणी मृत्यू प्रकरण काय होतं, भगीरथ बियाणी कोण होते आणि आव्हाडांनी या धनंजय मुंडेंचं नाव का घेतलं, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. कर्जत इथं झालेल्या अजित पवार गटाच्या शिबिरात अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेत मोठे गौप्यस्फोट केले. शिवाय शरद पवार गटावर टीकास्त्रही डागलं. यावेळी इतर नेत्यांसह धनंजय मुंडेंनीही शरद पवार गटावर आणि विशेषतः जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. खरी राष्ट्रवादी ठाण्यातून फोडण्यात आली असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला होता. यावर काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला, राजकीय जन्म काकांनीच दिला, तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती, त्या बहिणीच्या घरी जाऊन तुम्हाला ओवाळ कशाला करता, असा पलटवार आव्हाडांनी केला. पण यासोबत त्यांनी भगीरथ बियाणी मृत्यू प्रकरणावरून काही प्रश्न उपस्थित करत खळबळ उडवून दिली. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कोणी छेडलं, अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही, असे अनेक प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले. आता हे प्रश्न उपस्थित करताना आव्हाडांचा रोख हा धनंजय मुंडेंकडे होता. पण भगीरथ बियाणी नेमके कोण होते, त्यांचं मृत्यू प्रकरण काय होतं तेही जाणून घेऊ. 11 ऑक्टोबर 2022 भाजपच्या बीड जिल्ह्याच्या शहराध्यक्षांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. भाजपच्या या शहराध्यक्षाचं नाव होतं भगीरथ बियाणी. या घटनेची माहिती जशी पसरली तशी राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. कारण भगीरथ गंगाभीषण बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता. शिवाय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं. यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेचे अतिविश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्यावर बीडच्या भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र 11 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे ते मुंबईला जायला निघाले. पण तब्येतीचं कारण सांगत ते वाटेतूनच परतले आणि त्यांच्या खोलीत आराम करायला निघून गेले. मात्र बराच वेळ ते खोलीतून बाहेर आले नाहीत. याच दरम्यान त्यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि कुटुंबियांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली आणि दरवाजा उघडला तर भगीरथ बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती. डोक्यातून रक्त येत असल्याचं आढळलं. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून जिल्हा रुग्णालयातही आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी असा अंदाज त्यांच्या मृत्यूनंतर व्यक्त करण्यात आला. मात्र ना कोणती सुसाईड नोट सापडली ना कधी त्यांच्या मृत्यूचा उलगडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यानं आणि मुंडे भगिनींच्या निकटवर्तीयानं एकाएकीच असं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अनेक चर्चा झाली. मात्र भगीरथ बियाणींच्या मृत्यूबद्दलचे प्रश्न हे आजही अनुत्तरितच राहिले. पण जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. शिवाय आता परळीमध्ये मुंडे नावाचा मुलगा मारला गेला, गुन्हा का नाही नोंदवला, मी कधीच काही बोललो नाही, मात्र माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही असा इशाराही आव्हाडांनी धनंजय मुंडेंना दिला. आता जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडेंच्या आरोप प्रत्यारोपात भगीरथ बियाणींचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण हे प्रकरण मुंडेंची अडचण वाढवणारं ठरणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.